मारहाण व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी एकास कारावास. कराड न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. जमीन वाटपाच्या वादातून झालेल्या अन्यायाविरुद्ध पोलिसांकडे दाद मागितली या कारणावरून दारू पिऊन घरात घुसून फिर्यादी व वृद्ध पत्नी यांना दगडाने मारहाण केल्याप्रकरणी कराड येथील विशेष न्यायाधीश दिलीप पतंगे यांनी एकास कारावास आणि द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली. बेलवडे खुर्द तालुका पाटण येथील अजय संजय पवार वय वर्ष 22 यास न्यायालयाने मारहाण, नुकसान आणि जातीवाचक शिवीगाळ या गुन्ह्याकामी विशेष कलमांतर्गत दोषी पकडून प्रत्येकी 1 वर्षाचा कारावास, 7,000 रुपये द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली. आयुष्याच्या सायंकाळी शांततामय जीवन व्यतीत करणाऱ्या वृद्ध दाम्पत्याला त्यांचा पुतण्या विकास पांडुरंग कांबळे व त्याचा मित्र अजय संजय पवार यांनी 2 जून 2022 रोजी रात्री 10 वाजता भांडण करून शिवीगाळ केली म्हणून गोविंद गणपती कांबळे वय वर्ष 76 यांनी पाटण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. मनाने व शरीराने कमकुवत असणाऱ्या व कायदेशीर मार्गाचा अवलंब करणाऱ्या दाम्पत्याला दिनांक 3/7/2022 रोजी आरोपी अजय संजय पवार याने क्रूरतेचा जबर फटका बसविला. फिर्यादी गोविंद व त्यांची पत्नी लक्ष्मी हे जेवत असताना दारूच्या नशेत आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात पाठीमागील बाजूस दगड मारला, तसेच घरातील टीव्ही व सामानाची तोडफोड केली आणि फिर्यादीच्या पत्नीला ढकलून दिले व जातीवाचक शिवीगाळ करून त्यांना आणखी मारहाण करण्याचा प्रयत्न करत असताना शेजारील लोकांनी भांडणे सोडवली. या प्रकरणी फिर्यादी गोविंद कांबळे यांनी पाटण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड यांनी करून न्यायालयात दोषारोप पत्र पाठवले. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार राजेंद्र निवृत्ती पवार, फिर्यादी गोविंद कांबळे, पंच, वैद्यकीय अधिकारी व तपासी अधिकारी यांचे साक्ष महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकारी वकील म्हणून राजशेखर परमाज यांनी काम पाहिले. त्यांना पाटण पोलीस स्टेशनचे कर्मचारी प्रशांत भिंगारदेव यांनी सहकार्य केले. SK क्राईम न्यूज साठी संतोष कदम, कराड.